तुम्हाला जर परफेक्ट स्टेनोग्राफर व्हायचं असेल तर प्रत्येक केसेसच्या स्टेजेस काय काय असतात, सिव्हिल असेल त्याच्या काय स्टेजेस असतात, क्रिमिनल असेल काय स्टेजेस असतात, याच स्वतःला ज्ञान असेल चांगली गोष्ट. तुम्ही नवीन असाल, क्लर्क म्हणून काम झालेलं नसेल तर आपल्या सहकारी क्लर्क कडून ह्या स्टेजेसची माहिती करून घ्या, त्याच्यातले बारकावे लक्षात घ्या, ज्याचा उपयोग तुम्हाला ऑर्डर करताना होईल, जजमेंट टाईप करताना होईल. प्ली चार्ज असतील, फायनल ऑर्डर असतील, याचा एक आदर्श साठा तुमच्याकडे एका फोल्डर मध्ये तयार करून ठेवा. आपले सिनियर स्टेनोग्राफर असतील त्यांच्याकडे हे असतात, त्यांच्याकडून घ्या. चांगली प्ली, चांगला चार्ज, चांगल्या फायनल ऑर्डर्स कशा असतात. साहेबांकडून सांगण्याच्या ओघात फायनल ऑर्डर सांगताना प्रत्येक गोष्ट सांगितली जाईलच असं नाही, इतर गोष्टी त्यांच्या डोक्यात चालू असतात आणि अशा वेळी काही मिस होऊ शकतं. तर ते तुमच्याकडून मिस होऊ नये ह्या स्टँडिंग ऑर्डर्स नुसार तुम्हाला ते टाकता आलं पाहिजे. जे आवश्यक होतं ते टाकता आलं पाहिजे. साहेबांच्या नंतर लक्षात येतं, हा हे मी सांगायचं राहिलं होतं, त्याने टाकून घेतलंय. हुशार आहे स्टेनो. कॉपी पेस्ट करताना सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आहे. बहुतेक चुका कॉपी पेस्ट करताना होतात, तर कॉपी पेस्ट केल्यानंतर परत वाचून पाहणं हे खूप महत्वाचं आहे. नंतर काही कॉपी पेस्ट करताना आपण दुसऱ्या फाईलमध्ये पेस्ट करतो, त्यावेळी त्याचं फॉर्मॅटिंग बदलतं. ते पहिल्या फाईलचे फॉन्ट वेगळे असतात, ह्या फाईलचे फॉन्ट वेगळे असतात. तर पेस्ट करताना राईट क्लिक केली की तिथे एक शेवटचं ऑप्शन येतो बा, विदाउट फॉर्मॅटिंग टाईप असं काहीतरी. ते जर निवडलं तर तुम्ही ज्या फाईलमध्ये जाणार आहेत त्याच्यात फॉर्मॅटिंग न होता ते पेस्ट होतं, तुम्हाला परत वेगळं करायची गरज पडत नाही. किंवा तुमच्याकडे दुसरं एक ऑप्शन आहे, तुम्ही ती ह्या फाईलमध्ये पेस्ट केल्यानंतर आधीच्या टेक्स्टवर जर ब्रश नेला आणि तिथून ब्रश घेऊन फिरवला तर तुमचे फॉन्ट बरोबर त्याच्याप्रमाणे येतील. प्रत्येक वाक्य टाईप करताना किंवा टाईप केल्यानंतर, जे तुम्ही आता टाईपरायटर पूर्वी होतं त्यावेळी आम्हाला इतकं काळजीपूर्वक टाईप करावं लागत होतं, कारण आपलाच त्रास वाढत होता. काही चुकलं तर अख्खं पान परत टाईप करावं लागत होतं, मग ते खूप जीवावर यायचं. त्यामुळं स्पेलिंग आणि ते वाक्याचा अर्थ समजून घेऊनच आम्ही टाईप करत होतो टाईपरायटरवर. तुमचं भाग्य आहे, तुम्हाला आता संगणक उपलब्ध आहे, संगणकावर तुम्हाला स्पेलिंग उपलब्ध आहे, तुम्ही राईट क्लिक करून योग्य स्पेलिंग निवडू शकता. परंतु त्या स्पेलिंगचा, त्या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती नसेल तर तो डिक्शनरीतून नक्की पाहून घ्या, तो शब्द बरोबर आहे का. सारख्या उच्चाराचे शब्द बरेच असतात आणि त्या शब्दाचं स्पेलिंग नेमकं इथं कोणता अभिप्रेत आहे तेच स्पेलिंग येणं महत्वाचं आहे, नाहीतर त्या वाक्याचा अर्थ बदलू शकतो. उदाहरणाचं सांगायचं झालं, रामा, लॉर्ड राम वॉज आयडियल किंग. आउटलाईन सारखी आहे, आयडियल. तिथं तुम्ही जर आयडल केलं तर त्याचा अर्थ काय होणार आहे पाहतो. रामा हा आळशी राजा होता. हिअर HERE तुमची आउटलाईन एक आहे, अर्थ वेगवेगळे आहेत. तुम्हाला तिथं अभिप्रेत काय आहे ते टाकता आलं पाहिजे. आणि हे तुम्हाला केव्हा समजणार आहे तर तुम्ही ते वाक्य वाचाल त्यावेळी ते समजणार आहे. तुम्हाला फक्त 10 ते 6, 10:30 ते 6 हा टाइम विचारात घेणं अभिप्रेत नाही तुमच्याकडून. तुम्हाला होमवर्क करणं आवश्यक आहे आणि ते करावं लागणार आहे.
तरच तुम्ही तुमचं काम वेळेत पूर्ण करू शकाल. अदरवाईज 10 दिवस झाले जजमेंट झालेलं नाहीये, 15 दिवस झाले जजमेंट झालेलं नाही, असे प्रकार होऊ शकतात. हे प्रकार टाळण्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा पीसी घ्या. पीसी जुना असेल तरी चालेल, त्याला जास्त पैसे लागत नाहीत. मी पाठीमागं सरांना सजेस्ट केलं होतं का आपण कॉम्प्युटर वगैरे 5 वर्षानंतर जे हार्डवेअर आहेत ते स्क्रॅप करतो. जसं जजेसला लॅपटॉप दिले जातात एक नॉमिनल किंमत घेऊन, त्या पद्धतीने असे पीसी आमच्या स्टेनोग्राफरला जर दिले तर त्याचा उपयोग होईल आणि ते साहेबांनी कन्सिडर केलेलं आहे. पुढे ते होऊ शकतं, परंतु ते होईल त्यावेळी होईल. तुम्ही स्वतःचा एक थोडे पैसे खर्च करून पीसी घेऊ शकता आणि त्याचा वापर करू शकता. घरी तुम्हाला सहज 1-2 तास मिळू शकतात. सकाळी संध्याकाळी गेल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर, निवांत झाल्यानंतर, अशा वेळी तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि तरच तुम्ही अरियर्स मध्ये राहणार नाही आणि ते काम पूर्ण करू शकाल. तुम्ही व्हॉइस रेकॉर्डर सुद्धा वापरू शकता. फक्त त्याच्यात अडचण एवढी आहे, व्हॉइस रेकॉर्डर वापरताना तुम्ही तुमच्या प्रिसाइडिंग ऑफिसरची परमिशन घ्यायची आहे आणि त्यांच्या परमिशनने ते तुम्ही वापरू शकता. त्यात तुमचा फायदा आहे, प्रिसाइडिंग ऑफिसरचा पण फायदा आहे. तुम्ही त्यामुळे बिनचूक टाईप करणार आहात, रिवाइंड कराल, मागे पुढे कराल आणि ते टाईप होईल. परंतु न विचारता हा प्रयोग करायचा नाही. त्यांची परवानगी असेल तरच हा प्रयोग करावा. लॅटिन वर्ड, लॅटिन आणि लिगल फ्रेजेस हे वापरले जातात आपल्याकडं आणि ते शब्द आल्यानंतर आपली भंबेरी उडते, आपल्याला आउटलाईन येत नाही. तर ह्या शब्दांची प्रॅक्टिस तुम्ही करून ठेवायला पाहिजे. तुम्ही भाग्यवान ह्या अर्थाने आहात, तुम्ही फक्त लिगलची प्रॅक्टिस केली आणि आज स्टेनोग्राफर झालेले आहेत. बरोबर आहे. जर तुम्हाला दुसरा पॅसेज दिला तर आज तुमच्यापैकी मी खात्रीने सांगतो 16 पैकी 6 लोक पास होऊ शकतील. तर तुम्ही लिगलची प्रॅक्टिस केलेली आहे ती आणखी करा, पण त्याबरोबरच इतर प्रॅक्टिस सुद्धा असणं तुम्हाला आवश्यक आहे आणि ती प्रॅक्टिस करायला पाहिजे. फक्त जजमेंट, डिपोजिशन आणि कोर्टाचं कामच तुमच्याकडे असेल असं नाही. बऱ्याचदा तुमच्या साहेबांना एखादं भाषण द्यायचं असतं, मग ते तुम्हाला डिक्टेट करतात, एवढं मला टाईप करून द्या. त्यावेळी तुम्हाला ते टाईप करता आलं पाहिजे. बाहेरचा काही विषय आला तर तुम्हाला टाईप करता आलं पाहिजे. तुम्ही त्यावेळी म्हणू शकत नाही का बो नाही हे मला येत नाही आणि तुम्ही फक्त मला कोर्टाचंच सांगा. तुम्हाला कदाचित डिक्टेशन दिलं जाणार नाही. काही कोर्टात डायरेक्ट टायपिंग करायला सांगितलं जाईल. तुम्ही नाही म्हणू शकत नाही, तुम्ही डायरेक्ट टायपिंग कराल. परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या नावाने रडू शकत नाही का मला डायरेक्ट टायपिंग द्यायला देतात आणि डिक्टेशन देत नाही, त्यामुळे माझा सराव नाही. आज तुमचं निभावून जाईल, पण उद्या सिनियर कोर्टातला एखादा स्टेनोग्राफर रजेवर गेला आणि तुम्ही मोकळे असाल, तुम्हाला तिथं बोलवलं तर तुम्ही काम करू शकणार नाही, डिक्टेशन घेऊ शकणार नाही. त्यामुळं तुम्ही तुमचं वैयक्तिक डिक्टेशन चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे जरी कोर्टात तुम्हाला डिक्टेशन दिलं जात नसेल तरी तुम्ही तुमचं स्वतः घरी डिक्टेशन घ्यायला पाहिजे, सरावात राहायला पाहिजे. त्याच्यासाठी स्वतःच्या आवाजात काही डिक्टेट करा, नंतर परत ट्रान्सक्राईब करा, किंवा इतरांचे उपलब्ध आहेत ते ट्रान्सक्राईब करा. तुमच्या ग्रुपवर, लघुलेखकाच्या ग्रुपवर लीगल फ्रेजेस, लीगल वर्ड खूप काही आहेत, टाकलेले आहेत बऱ्याच लोकांनी. ते पहा, त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे तुम्हाला डिक्टेशन सुलभ जाणार आहे, तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित ट्रान्सक्राईब करता येणार आहे.
तुम्हाला सायटेशन्स वेगवेगळे सांगितले जातात जजमेंट मध्ये, आणि ते वारंवार येतात. तर तुम्ही असे आलेले सायटेशन्स एक स्वतंत्र फोल्डर तयार करून त्याच्यात जर संग्रहित करून ठेवले, तर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा टाईप करायची आवश्यकता पडणार नाही. तिथून तुम्ही कॉपी करून इकडे पेस्ट करू शकता. निकालपत्र असेल किंवा ऑर्डर असेल, तर ते पीडीएफ करायला तुम्हाला पीडीएफ अपलोड करावं लागतंय. ते अपलोड 3 दिवसात करावं असं काहीतरी सर्क्युलर आहे. पण ज्यावेळी सही होईल साहेबांची, त्यावर तुम्ही ताबडतोब ते अपलोड करा. 3 दिवसाची वाट पाहू नका किंवा उद्या करील असं म्हणू नका. जे करायचं आहे ते आत्ता करा, लगेच अपलोड करा आणि त्याच्या नोंदी तुमच्याकडे ठेवा. तुम्हाला परत शंका आली, अरे हे मी अपलोड केलं नाही केलं, तुम्हाला लगेच ते पाहून समजणार आहे अपलोड केलं किंवा नाही केलं. किंवा तुम्ही मग वेबसाईटवर जाऊन ते जर काढले अधूनमधून अपलोड करायचे काही राहिलेत का, तर ती लिस्ट तुमच्याकडे येते आणि त्याप्रमाणे तुम्ही ते अपलोड करू शकता. तर अपलोड ताबडतोब करायचंय. तुमच्या पीसीला पासवर्ड असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचं कॉन्फिडेन्शियल काम, जजमेंट असेल किंवा काय असेल, हे दुसरं कोणी उचकून पाहू नये. तर पीसीला पासवर्ड टाकून ठेवा. काही महत्वाच्या फाईल क्रिएट केलेल्या असतील गोपनीय, त्या फाईलला पासवर्ड टाका, तो तुमच्याकडेच असू द्या. आणि पीसीचा जो पासवर्ड आहे तो मात्र तुम्ही रजेवर गेलात, जाणार आहात, दुसरा माणूस येईल, त्याला तो अवेलेबल झाला पाहिजे. म्हणून एका बंद पाकिटात तो पासवर्ड तुमचे नाझर असतील, सुपरिंटेंडेंट असतील, त्यांच्याकडे ठेवायला पाहिजे. तुम्हाला कुठल्याही कोर्टात कधीही बोलवलं जाऊ शकतं. तुम्ही असं म्हणू शकत नाही का नाही मी माझं कोर्ट आहे आणि मी इथंच काम करील, दुसऱ्या कोर्टात जाणार नाही. आज स्टेनोग्राफरची कमतरता आहे आणि त्या दृष्टिकोनातून कधीही कुठल्याही कोर्टात तुम्हाला जायला सांगितलं जाऊ शकतं. तर त्यावेळी आढेवेढे घेऊ नका. विना तक्रार कुठल्याही कोर्टात जाण्याची तयारी असू द्या, त्याच्यात तुमचाही फायदा आहे. आज तुम्ही नवीन आहात, तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही, चुकलं तरी समजून सांगतील. पण तुम्ही अशा पद्धतीने जबाबदारी टाळत राहाल आणि नंतर कधीतरी ती परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला जे बोलणे ऐकावे लागणार आहेत ते खूप त्यांनी तुम्हाला वाईट वाटणार आहे. आज तसं होऊ शकत नाही. आज तुम्ही नवीन आहात, जरी काही चुका झाल्या सांभाळून घेतलं जाईल. त्याच्यामुळं तुम्ही असं कधीही म्हणू नका का मी इकडे जाणार नाही, तिकडे जाणार नाही, किंवा मग मी रजेचा अर्ज टाकून निघून जाईल. असं होता कामा नये. प्रत्येक ठिकाणी कुठेही म्हटले तरी तिथं स्टेनोचं काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. जजमेंट टाईप करताना साधारण सुरुवातीला लक्षात घ्या, दावा असेल, वादी प्रतिवादी, किती वादी आहेत, किती प्रतिवादी आहेत, किती जमिनी आहेत, हे सगळं अगोदर तुम्ही एकदा पाहून घ्या. तुमच्या चुका कुठं होतात, स्टेनोग्राफीचे तुमचे पेपर तपासताना किंवा इतर काही माध्यमातून ज्या लक्षात आलेल्या चुका आहेत, ही एक महत्वाची चूक आहे. का तुम्ही प्लेंटिफ्स कधी करता, कधी यस लावत नाही, हे करता. तर तुम्हाला ज्यावेळी लक्षात येईल नाही व ह्या दाव्यात एकापेक्षा जास्त प्लेंटिफ्स आहेत, तुम्ही एकदम ठरवून घेतलं की तुम्ही पुढे टाईप करताना प्लेंटिफ्सच म्हणणार, प्लेंटिफ म्हणणार नाहीत. अपॉस्ट्रोफी एस कधी लावायचा, म्हणजे वरचा तो अवतरण काय म्हणतो आपण त्याला, ते कॉमा, यस, अपॉस्ट्रोफीचा यस, आणि पुढं कधी तो येतो याचं लक्षात घेणं आवश्यक आहे. चा, ची, चे, चा हे षष्टीचे जे प्रत्यय लागतात त्यावेळी अपॉस्ट्रोफी एस अगोदर तो सिंगल काय म्हणतो आपण त्याला, तो सिंगल ते चिन्ह येतं आणि नंतर यस येतो. आणि ज्यावेळी अनेक वचनाचं म्हणायचं असतं तर त्यावेळी प्लेंटिफ्स
येसच्या नंतर तो येतो. तर येस कुठं लावायचा हे लक्षात आलं पाहिजे. जबाब घेताना तुम्ही काही शॉर्टकट तयार करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला फास्ट जबानी घेता येऊ शकते. परंतु त्याच्यात धोका एक आहे, तुम्ही जर परत वाचलं नाही तर त्यात काहीच्या काही पण टाईप होऊ शकतं. त्यामुळं नंतर तुम्हाला ते वाचणं खूप आवश्यक आहे. मी स्वतः काही शॉर्टकट तयार केलेले होते, ते तुम्हाला देणार आहे याच्याबरोबर. त्याची एक लिस्ट आहे केलेली मी. इट इज नॉट ट्रू टू से दॅट, एवढं सगळं टाईप करण्यापेक्षा एक अक्षर टाकलं यन आणि यन दाबून एंटर केलं, तेवढं वाक्य येऊन जातंय. होस्टाईल झाला असेल साक्षीदार, त्याचं सर्व लिहायचं आहे. साहेबांकडे एवढा वेळ नसतो, साहेब लगेच पुढचं सांगून मोकळं होतात. तर त्यावेळी तुम्ही त्या शॉर्टकटचा वापर करू शकता. नंतर तुमचं सर्टिफिकेट असेल मेडिकलचं, ते पण तुम्ही शॉर्टकट करू शकता. असे शॉर्टकट वापरू शकता, परंतु ते वाचून घेणं नंतर खूप आवश्यक आहे, नाहीतर ते काही पण त्याचं होऊ शकतं. तर एक मी सांगितलं, पहिल्याच दिवशी डॉक्टर साक्षीदार आला होता माझ्याकडं. तर त्या डॉक्टर साक्षीदाराची साक्ष घेताना काय काळजी घ्यायची हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर डॉक्टर साक्षीदार आहे, तुम्ही तुमच्या बेंच क्लर्ककडे अगोदर विचारून घ्या, तो तुम्हाला सांगेल आज डॉक्टर आहे बरं का. तर जी काही केस आहे ती केस तुम्ही तुमच्याकडे घ्या. त्या डॉक्टरांनी MLC सर्टिफिकेट दिलेलं असेल किंवा पोस्टमार्टम वरचा साक्षीदार असेल, तो डॉक्टर असेल, तर ते पोस्टमार्टम नोट्स वाचून घ्या, MLC सर्टिफिकेट वाचून घ्या आणि त्याच्यात जे वर्ड आलेले आहेत ते वर्ड स्वतःकडे लिहून ठेवा, ज्यामुळं डिपोजिशन घेताना तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि बिनचूक तुम्ही टाईप करणार आहात. आणि डॉक्टरचं डिपोजिशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे एक पेन्सिल ठेवायची, डॉक्टर त्याची एक प्रिंट आउट काढायची, पेन्सिल आणि प्रिंट आउट डॉक्टरकडे द्यायची, डॉक्टरांना विनंती करायची का बुवा तुम्ही एवढं तपासून पहा आणि काही दुरुस्त्या असतील तर ते दुरुस्त करून द्या आणि त्यानंतर फायनल प्रिंट आउट काढा, ज्यामुळे तुमच्या चुका होणार नाहीत आणि तुम्हाला डिक्टेशन घेताना म्हणजे डिपोजिशन टाईप करताना सुलभ होणार आहे. तुम्हाला ते शब्द तुम्ही अगोदर वाचलेले असणार आहेत आणि त्याचं स्पेलिंग माहिती झालेलं असणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्यात अडचण येणार नाही. आपली स्टेनोची वही कशी ठेवाल आणि त्या स्टेनोच्या वहीला काय महत्व आहे हे कधीही कुठेही सांगितलेलं नाहीये, सांगितलं जात नाही. तर स्टेनोच्या वहीला खूप महत्व आहे. ती वही कशी जतन करायची, तर पहिल्या पानावर तुम्ही तुमचं नाव टाका, तुम्ही कार्यरत असलेल्या कोर्टाचं नाव टाका, कुठल्या कोर्टात कार्यरत आहात, आणि त्या वहीला पूर्ण पेजिंग करून घ्या. वहीच्या पहिल्या पानावर त्या पांढऱ्या पृष्ठभागावर पहिलं सर्टिफिकेट असतं. त्या सर्टिफिकेटचा आशय असा आहे, दिस इज टू सर्टिफाय दॅट धिस नोटबुक कंटेन्स पेजेस 1 to अमुक अमुक विच आर सिरियली नंबर्ड. नोटबुक इज ओपनड ऑन अमुक अमुक. जी आणि त्या सर्टिफिकेटवर आपल्या प्रिसाइडिंग ऑफिसरची सही घ्यायची आहे. या वहीत 1 ते 192 पेजेस आहेत, साधारण असतात, ते कमी जास्त होतील. ते सिरियली नंबर्ड केलेले आहेत आणि आज दिनांक अमुक अमुक रोजी ही वही सुरू केलेली आहे असं सर्टिफिकेट पहिल्या पानावर असतं आणि त्याच्या खाली आपल्या साहेबांची सही पाहिजे. तर तुम्ही रोज डिक्टेशन जे घ्याल तर आधी तारीख टाका, कुठल्या प्रकरणातलं डिक्टेशन सांगितलेलं आहे त्या प्रकरणाचा नंबर टाका, जजमेंट आहे, ऑर्डर आहे,
त्याचा उल्लेख करा, त्याचं डिक्टेशन पूर्ण घ्या आणि ते डिक्टेशन ट्रान्स्क्राईब झाल्यानंतर त्याच्यावर एक काट मारा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे मी ट्रान्स्क्राईब केलेलं आहे. तुम्हाला परत परत शोधावं लागणार नाही का हे माझं राहिलंय का. आणि तुमचं ट्रान्स्क्राईब जेव्हा होईल, प्रिंटआउट काढाल, त्यावेळी तुम्ही तिथं तुमच्या साहेबांची सही घ्यायची आहे का ट्रान्स्क्राईब्ड ऑन अमुक अमुक तारीख, आणि तिथं साहेबांची सही पाहिजे. हे आवश्यक आहे. तुम्हाला डिक्टेशन दिलेलं नसेल, डायरेक्ट एखादं जजमेंट सांगितलं असेल, ऑर्डर सांगितलेली असेल, तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या शॉर्ट हँडच्या वहीत नोट करा, नोट डाऊन करा का ह्या प्रकरणाचं जजमेंट मी डायरेक्ट टाईप केलं आणि ते अमुक अमुक वेळी संपलं. वहीच्या शेवटच्या कव्हरला शेवटचं सर्टिफिकेट असतं आणि त्या सर्टिफिकेटवर सुद्धा आपल्या नियंत्रक अधिकाऱ्याची सही घ्यायची असते. त्याच्यातला मजकूर, आय हॅव व्हेरीफाईड दॅट cover pages and all serially numbered pages found in the notebook duly transcribed, and that stenographer has noted the dates of taking dictations and completing it to all dictations. जे तुम्हाला प्रत्येक डिक्टेशन कधी घेतलं आणि कधी ट्रान्स्क्राईब केलं याची तारीख मेन्शन करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट लिहिणं आवश्यक आहे. त्या सर्टिफिकेटवर साहेबांची सही घेणं आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल किंवा जजमेंट टाईप करायचं राहिलेलं आहे, डिक्टेट पूर्ण झालेलं आहे, त्याची ऑपरेटिव्ह ऑर्डर तयार करा, फाईलला ऑपरेटिव्ह ऑर्डर लावा. तुम्ही उद्या कदाचित येऊ शकले नाही, साहेब येऊ शकले नाही, काहीही होऊ शकतं, तर अशा वेळी दुसरा स्टेनोग्राफर ते पुढे कंटिन्यू करू शकेल. दुसरे साहेब त्या टाईप केलेल्या जजमेंटवर सही करू शकतील. याच्यासाठी ते ऑपरेटिव्ह ऑर्डर लावा आणि तुमच्या स्टेनोच्या वहीवर साहेबांच्या हस्ताक्षरात लिहून घ्या किंवा दावा डिक्रीड केला आहे, डिक्टेशन दिलेलं आहे, दावा डिसमिस केलेला आहे, डिक्टेशन दिलेलं आहे, ही सही आणि तो शेरा पाहून जर का ते साहेब येऊ शकले नाही, त्यांची ट्रान्सफर झाली किंवा आणखी काही कारण असेल, तर जे काही साहेब येतील तर तुम्ही केलेलं जजमेंट त्याच्यावर ते सही करू शकतील. ह्या वहीला एवढं का करायचं आहे याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? पेजिंग का करायचंय, डिक्टेशनचं डेट का टाकायची, ट्रान्स्क्राईबची डेट का टाकायची, याचं कारण काही माहिती आहे तुम्हाला? नाही. अनेकदा अनेक तक्रारी होऊ शकतात. वकील लोक अनावश्यक तक्रारी करतात. माझं जजमेंट डिक्टेटच केलेलं नाहीये आणि प्रोनाऊन्स करून टाकलं, अशी मोघम तक्रार केली जाते आणि तो अर्ज करतो, कॉपी हायकोर्टाला पाठवतो, चौकशी होती. त्यावेळी तुम्हाला आणि तुमच्या साहेबांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. हे पहा बाबा, अमुक तारखेला डिक्टेट केलेलं आहे, अमुक तारखेला मी ते ट्रान्स्क्राईब केलेलं आहे आणि हा जो काही तक्रार करतो तर त्याप्रमाणे हा इश्यू नाहीये. जजमेंट साहेबांनी डिक्टेट केलेलं आहे, मी टाईप केलेलं आहे आणि असं काहीही घडलेलं नाहीये जसं की तक्रारीत नमूद केलेलं आहे. याच्यासाठी हे खूप आवश्यक असतं, ज्यामुळे तुम्ही सेफ राहणार आहात, तुमचे साहेब सेफ राहणार आहेत. त्यामुळं हे करणं आवश्यक आहे. आता जजमेंटचं टायटलच्या बाबतीत मी बुकलेट एक केलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. फक्त 2 गोष्टी सांगतो त्याच्यात. शॉर्टकट वापरू नका जजमेंट मध्ये. म्हणजे जसं का ऍडव्होकेटला ADV केलं, फुल स्टॉप देऊन टाकला, CPC फुल स्टॉप देऊन टाकला, CRPC, हे शॉर्टकट वापरू नयेत.
त्याचे लॉंग फॉर्मच वापरा. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, इंडियन पिनल कोड. सेक्शनचं यस करू नका किंवा एसईसी करून फुल स्टॉप दिला असं करू नका. सेक्शन पूर्णच टाईप केलं पाहिजे. रीड विथला R/W नको, रीड विथच वाचलं पाहिजे. तर लॉंग कट वापरा, शॉर्टकट वापरू नका. तर टायटल करताना पक्षकारांची नावं, वय, धंदा, पत्ता हे टाईप करताना खूप काळजी घ्या. आम्ही अनुभवलंय, बरेचसे जजमेंट हायकोर्टातून परत माघारी आलेत दुरुस्तीसाठी. तुमचं वय चुकवलेलं आहे, पत्ता चुकवलेला आहे किंवा नावात बदल झालेला आहे. डिक्रीमध्ये एक नाव असतं, प्लेंटमध्ये एक नाव असतं आणि तुम्ही टाईप केलेलं जजमेंटमध्ये वेगळं नाव असतं. मग ते नुसतंच हायकोर्टातून परत येत नाही, तर त्याच्याबरोबर तुमचं एक्सप्लेनेशन कॉल केलं जातं आणि मग तुम्हाला ते अननेसेसरी त्याला सामोरं जावं लागतं. तर तुम्ही ही काळजी घ्यायची आहे. नावं बिनचूक टाईप करायची आहेत. त्यांचं वय, त्यांचा पत्ता हे बिनचूक टाईप करायचं आहे. एखादं समजा 10 वादी आहेत, 15 प्रतिवादी आहेत, त्याच्यातला एखादा स्किप झाला असं होता कामा नये. सगळं काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. परत वाचून प्लेंट प्रमाणे व्हेरीफाय केलं पाहिजे. आणि प्लेंटमध्ये अमेंडमेंट झालेली असेल तर अमेंडेड प्लेंट प्रमाणे ते करायला पाहिजे. तुम्ही मूळ प्लेंटवरून कराल आणि त्याच्यात अमेंडमेंट झालेली असेल, ते केलेली नसेल, तर तुमच्या हुकुमनाम्यामध्ये, तुमच्या जजमेंटमध्ये आणि त्या प्लेंटमध्ये फरक पडणार आणि हायकोर्टातून ते परत पाठीमागे येणार, दुरुस्ती करून पाठवा म्हणून आणि एक्सप्लेनेशन द्या. तर ही काळजी घ्यायची आहे तुम्ही जजमेंट टाईप करता. फक्त काही गोष्टी ज्या स्टेनोग्राफरसाठी आवश्यक आहेत. पूर्ण व्याकरण तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते खूप व्हास्ट विषय, परंतु एक स्टेनोग्राफर म्हणून ज्या काही आवश्यक व्याकरणाच्या गोष्टी आहेत त्यात मी थोडक्यात तुम्हाला आता सांगतो. देश किंवा मोठे शहर, देश किंवा मोठी शहर यांच्यापूर्वी इन लागतो. खेड, गाव याच्या पुढं अगोदर ऍट लागतो. दोन वस्तू, व्यक्ती, ग्रुप याच्यामध्ये लिहिताना बिटवीन लिहिलं जातं. आणि 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील, ग्रुप असतील तर त्यावेळी अमंग वापरलं जातं. स्थिर वस्तू असेल तर ऑन द टेबल, ऑन वापरला जातो. अचल वस्तू असेल अपॉन वापरलं जातं. यस आणि पुढे काही वाक्य असेल, यस आय वॉज देअर. यसच्या पुढं स्वल्पविराम आला पाहिजे. नो आय वॉज नॉट देअर. नोच्या पुढं स्वल्पविराम आला पाहिजे. ॲज सून ॲजचं वाक्य असेल तर ते पहिलं वाक्य संपल्यानंतर स्वल्पविराम यायला पाहिजे. ING लावायचे काही नियम आहेत. क्रियापदाचं शेवटचं अक्षर ई असेल आणि त्याच्यापूर्वी व्यंजन आलेलं असेल तर तो ई वगळला जाऊन ING लागतं. राईट, ई गेला, रायटिंग झालं. IE असेल तर IE वगळून YING होतं. लाय, लाईंग, डाय, डाईंग. आई कट झालं, DYING. क्रियापदाचं शेवटचं अक्षर व्यंजन व त्यापूर्वीचं अक्षर स्वर असेल तर शेवटचं व्यंजन अक्षर पुन्हा लिहून ING होतं. रन, रनचा न परत डबल येतो आणि पुढे ING लागतं. रनिंग. ED सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ईडी तुम्ही लक्षात घ्या, अनावश्यक कोणावर पण ईडी लावू नका.
ईडी घाबरतो हो माणूस. आज ईडीची चौकशी लागली म्हणजे काय खरं नाही ना. आपल्याकडे भूतकाळात बरंच असतं जजमेंट, भूतकाळात चालतं, घडून गेलेल्या गोष्टी लिहिल्या जातात, ईडी लागतो, पण सरसकट ईडी लावत सुटायचं हे काय बरोबर नाही. वर्तमान काळ असेल, तो वाक्य वर्तमान काळातलं असेल तर ईडी लागता कामा नाही. जिथं आवश्यक आहे तिथंच ईडी वापरलं पाहिजे. ते भूत आहे, भूतकाळात लागतो तो, ते तुम्ही वर्तमान काळात पण घेऊन येता. तर ते लक्षात आलं पाहिजे ईडी कुठं लावायचा, ईडी कुठं नाही लावायचा. अनेक वचन करताना सुद्धा यस लावताना काही नियम आहेत. काही नामांचं अनेक वचन करताना फक्त यस लागतो, काहींचं ईएस लागतो. ते सगळं पाहून घ्यायचंय. बॉय बॉईज, गर्ल गर्ल्स, डेस्क डेस्क. आता एकवचनी नामाच्या शेवटी जर यस, एस एच, सी एच, एक्स, झेड, ओ हे अक्षर असतील तर तिथं ईएस लागतो अनेक वचन करताना. एक वाटत दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना देतोय मी. हे लक्षात घ्यायचंय. समजा आता गो आहे, जी ओ गो, ओ आलेलं आहे शेवटी, तर त्याचं जीओएस ग्वास नाही होत, जीओईएस. डू च डच झालं, डिश डिशेस झालं, फॉक्स फॉक्सेस झालं. शेवटी वाय येत असेल तर वायच्या पुढं येस लागतो. टॉय टॉईज, वे वेज. नामाच्या शेवटी दोन स्वर असतील आणि त्याचं अनेक वचन करायचं असेल, समजा ट्री आहे, TREE, तर ट्रीज, TREES. व्हिडिओ व्हिडिओज, रेशिओ रेशिओज. ज्या नामाचा शेवट एफ किंवा FE ने होत असेल तर ते काढून टाकून त्याला VS लागतो. लिफ, पान, त्याचं लिव्ज होतं. वाईफ, वाईफ्स नाही होत, वाईव्ज. थीफ, थ्यूज. हे अनेक वचन कसं होतं हे पाहणं गरजेचं आहे. काही नामांचं अनेक वचन वेगळंच असतं. टूथचं टूथ्स नाही होत, टीथ. फूट, फीट. मॅन, मेन. वुमन, वुमेन. अशा पद्धतीने काही समूहवाचक नामं आहेत, त्याच्यात अनेक वचन होत नाही, आपण करून टाकतो. पीपल्स. पीपल हे मुळातच अनेक वचनी आहे. तुमचं कॅटल, गुरढोर, गुरे, तिथं परत कॅटल्स यस लावायचं कारण नाहीये काही. क्रॉप्स यस लागत नाहीये. चिल्ड्रेन, हा, ते अनेक वचनीच आहे, त्याच्यात परत यस लावायचं कारण नाहीये काही. आता काही शब्द असे आहेत ते नेहमी एकवचनी रूपातच येतात, त्यांचं अनेक वचन होत नाहीत. फर्निचर, मशिनरी, इक्विपमेंट, ड्रेपरी, स्टेशनरी. स्टेशनरी स्पेलिंगचा थोडासा फरक आहे पहा. स्टेशनरी ERY आणि ARY अर्थ बदलतो. तुम्हाला लक्षात घ्यायचं इथं कुठल्या ह्या वाक्यात स्टेशनरी कोणतं आवश्यक आहे. ही स्टेशनरी ERY म्हणजे साहित्य, लेखन सामुग्री, साहित्य. स्टेशनरी म्हणजे उभा राहिलेलं आहे, स्थिर आहे. लगेज, ट्रॅफिक, क्रॉकरी, इलेक्ट्रिसिटी, वर्क, डस्ट, रबिश हे शब्द दिलेले आहेत पहा तुमच्याकडे. आणि त्याच्या पुढं एन वापरलं जात नाही अनेक वचनाचं.
शब्दयोगी अव्ययाच्या मागे पुढे तोच शब्द आल्यास त्याचे अनेक वचन करू नये. डे बाय डे, वुमन अँड वुमन आफ्टर वुमन, रो अपॉन रो, क्लोथ्स. आता क्लोथ्स दोन्ही प्रकारे लिहिलं जातं, CLOTHS, CLOTHES. ह्या दोन्हीत फरक काय आहे? तर पहिला क्लोथ्स जो आहे तो म्हणजे कापडाचे तागे, तुकडे, ह्या अर्थी तो वापरला जातो. आणि दुसरा क्लोथ्स जो आहे ते होजिएरीचे तयार कपडे त्याच्यासाठी वापरला जातो. हाऊस आणि होम काय फरक आहे याच्यात? हाऊस कधी म्हटलं जातं, होम कधी म्हटलं जातं? हाऊस म्हणजे कुठलं तरी हाऊस. पण तुम्ही ज्यावेळी निश्चित म्हणता का ह्या घरात मी राहतो, तो तिथं राहतो त्या घरात, त्यावेळी तिथं होमचं येतं, तिथं होम वापरलं पाहिजे. आता किंवा यसचा म्हणजे अपोस्ट्रोफी एसचं जे मगाशी सांगितलं अगोदर, तो वरचा कॉमा आणि यस, किंवा यस आणि त्याच्या पुढं तो कॉमा, हे कधी वापरायचं? तर सजीवास चाचीचे चार अर्थांनी जर वापरायचं असेल तर तो अगोदर वरचा कॉमा येतो आणि यस लागतो. निर्जीवास वापरायचं असेल तर ऑफ वापरलं जातं अगोदर. द बॅटरी ऑफ कार, कार्स बॅटरी, बॅटरीज असं नाही होत ते. तसंच पुढचं यस लिहिलेलं आहे. नंतर एम, आर, इज, वाज, वेअर, बी, बीन, नंतर क्रियापदाचं चौथं रूप येत असतं. तुम्ही बाकी बारकावे लक्षात जरी घेतले नाही, व्याकरण लक्षात आलं नाही तुमचं, हे जरी लक्षात ठेवलं तुम्ही, एम नंतर क्रियापदाचं चौथं रूप येतंय बाबा, तर तुम्ही चौथं रूप तिथं घेतलं, तुमचं वाक्य बरोबर येणार. नंतर ही, शी, इट व एकवचनी नाम असेल तर वर्तमान काळात क्रियापदाला यस किंवा ईएस लागतो. ही राईट्स, सी राईट्स. एकवचनी नाम असेल वर्तमान काळात क्रियापदाला यस किंवा ईएस लागतो. नंतर ही, सी, डज, ही, सी, इट च्या पुढे डज येत असेल, आय, वी, यू, देच्या पुढे डू येतो. ही, सी, इट असेल तर त्यावेळी डज येतं त्या वाक्यात, आणि आय, वी, यू, दे हे असेल त्यावेळी डू येतं. तुम्ही इश्यू फ्रेम करता पहा, त्या इश्यू मध्ये बऱ्याचदा ह्या चुका होतात. डज कधी वापरायचं, डू कधी वापरायचं. तर हे डज कधी वापरायचं, डू कधी वापरायचं याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. तर व्हेदर, डू, डज, डीड, विल, वुड, कॅन, कुड, शाल, शुड, मे, मस्ट आणि टू यांच्या पुढे नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. हे जर तुम्ही पाठ करून ठेवलं, तुमची ही चूक होणार नाही. इथं तुम्ही ईडी लावणार नाही. एवढं सगळं व्याकरण ते सगळं आत्मसात करणं हे करणं थोडं अवघड जातं. हे तुम्ही जर पाठ करून ठेवलं तर याच्यानंतर तुम्ही ईडी लावू शकत नाही. क्रियापदाचं पहिलं रूप लागल आणि तुमचं वाक्य बरोबर येईल, अनावश्यक चूक होणार नाही. हॅव, हॅज, हॅड नंतर मात्र क्रियापदाचं तिसरं रूप येतं. आता काही शब्द असे आहेत, बाईट म्हणजे चावं घेणं, त्याचा भूतकाळ बीट होतो, BIT, बीट. एकदा मारलं HIT, हिट वापरलं जातं. वारंवार मारलं HEAT वापरलं जातं. अशा काही गोष्टी आहेत. आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे प्लेंटिफ्स नंबर, प्लेंटिफ्स नंबर्स याच्यापैकी बरोबर काय आहे, चूक काय आहे? अनेक प्लेंटिफ्स आहेत आणि पुढे पण परत नंबरला यस लावलाय. हे बरोबर आहे की अनेक प्लेंटिफ्सचं प्लेंटिफ्स घेतलं आणि पुढं नंबरला NO केलेलं आहे? याच्यातलं बरोबर काय? NO. तिथं यस लागत नाही, ही सर्रास चूक होते. प्लेंटिफ्स नंबर, नंबरला मुळात यस लागतच नाही. नंबर त्याला कुठंच यस लागत नाही, आकडेवारी असो किंवा हे असेल.
नंतर तुमचं इश्यूज आणि इश्यू नंबर, इथं पण चुकली होती नेहमी. इश्यूज पुढं नंबर येईल, एक इश्यू असेल तर मात्र इश्यू नंबर येईल, ते लक्षात घ्यायचंय. मराठीचं व्याकरण जर पाहिलं, मराठी खूप अवघड आहे बरं का तसं पाहिलं तर. इंग्रजी खूप सोपं आहे समजलं तर, ते कसंही वाक्य कुठूनही कसंही वळवता येतं. मात्र मराठीत तसं होत नाही. मराठीत तुमचा अर्थ बदलून जातो आणि खूप अवघड जातं. आणि असं म्हटलं जातं, आम्हाला एकदा नवीन नवीन मराठीत सक्ती केली पहा, मराठीत 50% जजमेंट द्यायचं. आणि मग आम्हाला स्टेनोग्राफरला एक मराठीचा अध्यापक असंच ट्रेनिंगसाठी आणलं आणि त्यांनी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. म्हणे मराठीचे शिक्षक होते, शिक्षिका होत्या त्या, त्यांनी सुरू केलं का काही नाही म्हणे, मराठीचं काय असं व्याकरण शुद्ध लेखन वगैरे काही नसतं, तुम्ही पाहिजे तसं लिहू शकता, पहिला उकार देऊ शकता, दुसरा देऊ शकता, पहिली वेलांटी देऊ शकता, दुसरी वेलांटी देऊ शकता, आणि काही नाही, तुम्ही पेपर वाचता नेहमी किंवा पुस्तकं वाचतात, त्याच्यातून लक्षात घ्यायचं का तिथं कुठली वेलांटी आलेली आहे, मग त्याप्रमाणे आपण ती द्यायची, कुठला उकार आलेला आहे त्याप्रमाणे द्यायचं. आता त्यावेळी मी काय असं एवढं बोल्ड नव्हतं, मी काय बोललो नाही तिथं काही, पण मला नाही पटलं ते. म्हटलं असं कसं काय, व्याकरणाचे नियम नाहीत असं कसं काय म्हणता येते? व्याकरणाचे नियम आहेत, आणि ते म्हणजे शालेय पाठ्यक्रमात सुद्धा आहेत. नियम नाही असं नाहीये, तर ते नियम पाळायचेच आहेत आणि ते नियम आवश्यक आहेत. अनुस्वार देताना आपण कसा पण देतो, कधी न अर्धा वापरतो पुढं देऊन टाकतो, नाही, त्याचे नियम आहेत. य, र, ल, व, श, स, ह आणि ज्ञ यांच्या पूर्वी जर अनुस्वार येत असेल तर तो टिंबाच्या स्वरूपातच द्यायचा आहे. कंस, सिंह, संयम, मास असा. ते पुढं न अर्ध करून देता कामा नये. म्हणजे व्याकरणाला हे अभिप्रेत आहे. मराठी भाषेतून संस्कृत भाषेत बरेच शब्द आलेले आहेत, जसे जसे आलेले आहेत, परंतु संस्कृत मध्ये ते शब्द, आता कवी असल तर तिथं पहिली वेलांटी आहे संस्कृत मध्ये, परंतु आपण मराठीत लिहित असल तर त्याची दुसरी वेलांटी लिहायला पाहिजे. असे काही शब्द इथं दिलेले आहेत. कवी, मती, गती, गुरु, वस्तू, निवृत्ती, नियुक्ती इत्यादी अशा मूळ संस्कृत शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. असे इकारांत व उकारांत शब्द मराठीत वापरताना दीर्घांत वापरावेत. जे कवीला दुसरी वेलांटी दिली पाहिजे, मती दुसरी वेलांटी, गती दुसरी वेलांटी, गुरुचा उकार दुसरा. तर हे उभयान्वयी अव्यय आणि, नी, परंतु, यथामती, तथापि, यथास्थिती, अद्यापि, इति, प्रभूती, कदापि. आपला नियम काय आहे? सर्वसाधारण शब्दाचा शेवटचं जे अक्षर आहे त्याचा येणारा उकार किंवा वेलांटी दीर्घ दिली जाते. हा सर्वसाधारण नियम आहे. त्याला ही अपवाद आहे, उभयान्वयी अव्यय. याच्यामुळं दुसरं वाक्य आपण पहिल्या वाक्याला जोडत असतो, तर इथं आणि पहिलीच वेलांटी येणार, नी पहिली वेलांटी येणार, परंतु पहिला उकार येणार, यथामती पहिली वेलांटी येणार. हे लक्षात घ्यायला पाहिजे. सामासिक शब्दातही तत्सम रस्व इकारांत व उकारांत शब्द पूर्वपद असताना रस्वांतच लिहावे. दोन शब्द आहेत, बुद्धी, वैभव. हे दोन्ही जोडले जाताना बुद्धी लिहिलं जाईल त्यावेळी दुसरी वेलांटी येईल, परंतु दुसरा शब्द जोडला गेलाय त्याची वेलांटी पहिली येते. गतिशील, कविमन. कृषी हा शब्द मराठीत लिहिताना दुसरी वेलांटी लिहिली जाते, मात्र संस्कृत मध्ये लिहायचा असेल तर त्याला पहिली वेलांटी येते. निवृत्ती वेतन, विधी निषेध, वस्तुस्थिती, कृती समिती, स्थितीशील, प्राप्तिकर, कृषी विषयक, निवृत्ती समिती कक्ष. थोडक्यात काय, दोन शब्द जेव्हा एकत्र येतात
त्यावेळी पहिल्या शब्दाचा उकार किंवा वेलांटी ही पहिली होती. शेवटच्या शब्दाचा, पहिल्या शब्दाचा शेवटचं जे अक्षर आहे त्याचा येणारा उकार पहिला होतो. वेलांटी असेल तर ती ऱ्हस्व होती. व्यक्तीचे नाव, ग्रंथाचं नाव, शीर्षक, सुट्टे, ऱ्हस्वांत तत्सम शब्द मराठीत दीर्घांत लिहावे. जेव्हा व्यक्तीचं नाव आपण लिहितो, हरी वगैरे अशा पद्धतीचं, तर ते दीर्घांत आलं पाहिजे. वधूवर तपशील याला अपवाद आहेत. नीती, रीती. रीती आपला सर्वसाधारण नियम काय आहे? शब्दाचं पहिलं जे अक्षर आहे त्याला ऱ्हस्व उकार किंवा ऱ्हस्व वेलांटी येते. परंतु हे अपवाद आहेत. नीती, रीती, कीर्ती, प्रीती, प्रीती, दीप्ती, विभूती, उर्मी, पूजा, परीक्षा, प्रतीक्षा. परीक्षा आपण नेहमी पहिली वेलांटी चुकीची काढतो, ते चुकीचं आहे. त्याला दुसरी वेलांटी यायला पाहिजे. मनुष्य, बहुत, विपुल, अंकुर, अद्भुत, विधुर, जटिल, मलिन असे काही शब्द इथं दिलेले आहेत. आपले जे नेहमीच्या वापरातले शब्द आहेत ना, लिपिक, नेहमी चुकीचं लिहितो आपण. ला पहिली वेलांटी यायला पाहिजे. इक आणि इत प्रत्यय जेव्हा येईल त्यावेळी ती वेलांटी पहिली येते. लिपिक नेहमी चुकतो, दुसरी वेलांटी देतो आपण. अधीक्षक, तुम्ही अधीक्षकाचं काम करताय, सहाय्यक अधीक्षकाचं काम करताय, परंतु तुमचं पदनाम तुम्हाला लिहिता येत नाही, तुम्ही चुकीचं लिहिता. अधीक्षक पहिली वेलांटी देतात, जे चूक आहे. दुसरी वेलांटी पाहिजे. सहाय्यक यला य जोडता, चुकीचा आहे. सहाय्यक असा तो खरा शब्द आहे. न्यायाधीश पहिली वेलांटी देता, चुकीचा आहे. दुसरी वेलांटी यायला पाहिजे. न्यायमूर्ती, मला पहिला उकार येतो आणि तला पहिली वेलांटी येते मूर्तीच्या, चुकीचं लिहितो. न्याय व्यवहार कोश आपल्याला पुरवलेला आहे हायकोर्टाने, त्याची पण आपल्याला सॉफ्ट कॉपी देण्याचं प्रयोजन ठेवलेलं आहे, तुम्हाला मिळेल ती. त्यात बरेचसे शब्द दिलेले आहेत, ते शब्द आपण सर्वांनी पाहून घ्यायचे. ह्या शब्दांचं ज्यावेळी सामान्य रूप करतो आपण, त्यावेळी मात्र त्याची वेलांटी बदलती. आता शरीर असल तर शेवटचा शब्द अकारांत असल तर त्याच्या आधीचा येणारा उकार किंवा वेलांटी ही दीर्घ येते. हा नियम आहे. शरीर, र हा शेवटचा शब्द अकारांत आहे, म्हणून त्याच्या आधी येणाऱ्या शब्दाला दुसरी वेलांटी येते. दीर्घ उकार, दीर्घ वेलांटी येते. मात्र त्याचं सामान्य रूप जेव्हा होतं शरीरास, त्यावेळी मात्र शरीराची रीची वेलांटी पहिली होती. विद्यापीठ, ला दुसरी वेलांटी आहे, मात्र त्याचं सामान्य रूप करताना विद्यापीठाने तिथं पहिली वेलांटी होती. न्यायाधीश दुसरी वेलांटी आहे, परंतु जेव्हा न्यायाधीशाला जोडून काही अक्षर येतील, न्यायाधीशांच्या, न्यायाधीशाने, तर त्यावेळी वेलांटी पहिली होती. त्याचे काही अपवाद असे आहेत. नाही, त्याच नाही. शब्दांचे उपांत्य अक्षर ई किंवा उ असेल तर सामान्य रूपात ई च्या जागी य येतो किंवा उ च्या जागी व येतो. समजा फाईल, फाईलीत असं लिहित नाही आपण. फाईल, ई दीर्घ आणि पुढं ल आलेलं आहे, तसं अनेक वचन. फाईलीत, फाईलीत असं नाही लिहित, य येतो तिथं, फाईलीत. नंतर पाऊस, उ दीर्घ आलेला आहे इथं, मग पावसात गेलो असं लिहिताना आपण पावसात गेलो असं नाही लिहित, पावसात गेलो, तिथं व होतो. देऊळ, देवळात गेलो, देवळात गेलो नाही. नंतर हे साधे शब्द आहेत. राहणे, पाहणे, वाहने असे शब्द वापरले गेले पाहिजे. रहाने, पाहणे, वाहने हे चुकीचे शब्द होतात.
इत्यादी हा शब्द नेहमी दीर्घांत आहे. द ला वेलांटी दुसरी आहे, ती पहिली येत नाही. ऊन हून धातूला प्रत्यय लावून काही क्रियावाचक शब्द बनतात. ते शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत, त्यांना धातू साधिते म्हणतात. त्यातील उ व ऊन प्रत्ययांत धातू साधित शब्द कसे लिहावायचे? खाऊन, घेऊन, जाऊन, ठेवून, जेवून, दाखवून. मूळ धातूला ऊन हा प्रत्यय लावून ही धातू साधिते तयार झालेली आहे. खाऊन उ आहे उसाचा, तिथं व वजनाचा वापरायचा नाहीये. ठेवून व ठेव, ठेवणे व आलेला आहे, तिथं उ करायचा नाहीये. ऊन हुनचा एक नियम आहे. ऊन आणि हुन असे ज्यावेळी शब्दात उकार येतात ते नेहमी दीर्घच असतात. ठेवून, करून, सवरून, वापरून नेहमी दीर्घ येतात. ते काही शब्द गा, जा, घे, खा, ये, पी यांना जेव्हा प्रत्यय लागतो पुढं रूप तयार होतात, त्याला गाऊन, जाऊन, घेऊन, धुवून अशा पद्धतीत होतात. व असेल तर ठेव, ठेवून, जेव, जेवून, चाव, चावून असे तयार होतात. बाकीचं इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर काही शब्द पहा, असं आता मला त्यावेळी पण सांगितलं होतं का नाही काय काय फरक पडत नाही, काय पहिली वेलांटी दिली काय दुसरी वेलांटी दिली काय, पण तसं नाहीये, फरक पडतो. आता पाणी पहिली वेलांटी आणि पाणी दुसरी वेलांटी याच्यात फरक आहे. पहिली वेलांटी म्हणजे हात, दुसरी वेलांटी म्हणजे जल. सूत पहिला उकार मुलगा, दुसरा उकार धागा. सगळ्यात महत्वाचं उदाहरण खून, न नळाचा आणि बाणाचा किती फरक आहे. तुम्ही अँटी करप्शनचं डिपोजिशन घेताय आणि त्याच्यात साक्षीदार आहे किंवा पंच आहे, त्याची जबाबदारी घेताय आणि तो सांगतो तो हा बरोबर घेऊन गेलेला असतो पोलीस. त्याचं नाव समजा एक प्रदीप आहे. प्रदीप आमच्या बरोबर होता आणि त्याला अगोदरच सांगून ठेवलेलं होतं की तू खून कर आणि मग आम्ही येऊ तिथं मग रेट टाकू. तर तिथं जर असं वापरलं, प्रदीप खून करून निघून गेला आणि तुम्ही जर तिथं न नळाचा लावला तर काय होईल? ते त्याचं वाक्यच अर्थच बदलून जाईल ना. खून म्हणजे काय, त्यांनी संकेत केला त्यावेळी का बो हा ठीक आहे माझं ते झालेलं आहे बोलणं, त्यांनी ऍग्री केलंय ब्राईब घ्यायला आणि आता तुम्ही येऊ शकता रेट टाकायला. पण तुम्ही जर तिथं त्या वाक्यात न नळाचा लिहिला तर ते वाक्याचा अर्थ बदलून जाईल. त्याचा आधार तुमचा तो डिफेन्स काउन्सिल घेईल. नाही नाही असं आहे. तर तसं नाहीये, योग्य तेच वापरलं गेलं पाहिजे. दिन म्हणजे दिवस, दिन गरीब, दुसरी वेलांटी आली गरीब झाला. शिर पहिली वेलांटी डोकं, दुसरी वेलांटी दिली तर ती रक्तवाहिनी होते. पीक नेहमी चुकलं जातं. पीक दुसरी वेलांटी पाहिजे, धान्यासाठी वापरलं जातं आणि पहिली वेलांटी आली तर ती कोकिळा होते. ज्यावेळी पिकालाच तुमचं हे लागल, प्रत्यय लागल, त्यावेळी पहिली वेलांटी होणं ठीक आहे, परंतु सिंगल अक्षर येईल त्यावेळी दुसरीच वेलांटी यायला पाहिजे. सूर पहिला उकार देव, दुसरा उकार आला तर आवाज होतो. दुसरं एक उदाहरण पहा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. आणि दुसरं वाक्य आहे शिशुपाल नवरा मी नवरी. दोन्हीत फरक काय आहे? श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण माझा नवरा आहे, मी त्याची नवरी आहे. दुसरं शिशुपाल नवरा मी नवरी, मी त्याला वरणार नाही.
शिशुपाल जरी नवरा असला तर तो माझा नवरा होऊ शकत नाही, मी त्याला वरणार नाही, न वरी. असे बारकावे आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही हायपन एक वापरता पहा, मध्ये 2 वाक्याच्या मध्ये डॅश मारता. अनावश्यक डॅश मारू नका. ज्यावेळी 2 शब्द वेगवेगळ्या अर्थाचे एकत्र येत असतील अशा वेळीच तो आला पाहिजे. मीठ भाकरी, मीठ वेगळा शब्द आहे, भाकरी वेगळा शब्द आहे, ते एकत्र आलंय, अशा वेळी तुम्ही डॅश वापरला. पण एक आता जजमेंट बरेचसे पाहिले, किंवा जर पाहिलं तर असं एक बऱ्याच स्टेनोग्राफर सवय झालेली आहे, ते मध्ये डॅश टाकतात. नॉन कॉग्निजेबल मध्ये डॅश टाकून दिला, ते अनावश्यक गरज नाहीये. छोटी टीक आणि मोठी टीक याच्यातला फरक काय आहे का माहिती तुम्हाला? लॉंग टीक आणि छोटी टीक. छोटी टीक म्हणजे त्याचं पहिल्या शब्दाचं एक्सप्लेनेशन असतं, त्यावेळी ती छोटी टीक द्यायची असते. समजा इन्फॉर्मंट, इन्फॉर्मंट PW1, त्याचं नाव प्रवीण. तर इन्फॉर्मंट कोण आहे? PW1 प्रवीण आहे. मग तिथं इन्फॉर्मंटच्या नंतर स्पेस द्यायचा आहे, पुढे टिक टाकायची आणि त्याला जोडून PW1 प्रवीण. हे त्याचं एक्सप्लेनेशन झालं, कोण इन्फॉर्मंट आहे. लॉंग टिक इथं वापरली जात नाही. लॉंग टिक कुठं वापरायची? फॉलोइंग आर द इश्यूज विच आर ॲज फॉलोज, असं ज्यावेळी म्हणतो आपण त्यावेळी तिथं लॉंग टिक आली पाहिजे, तिथं शॉर्ट टिक नको. तर मी बराच वेळ घेतलाय, आणखी आता साहेबांना बोलायचं आहे. तुमची आणखी काही शंका वगैरे असतील तर विचारू शकता. तुम्हाला काही अडचणी असतील, काही समजलं नसल, दुसरं एक जनरल सांगायचंय. तुम्ही राहत्यावरून अपडाऊन करताय, कोपरगावून करताय, इकडून करताय, गाडी असते एक आपली, आणि सकाळी त्या गाडीत आपण एकत्र जातो, संध्याकाळी गाडीत एकत्र येतो, आणि तिथं तुमचं तोंड असं मोकट सुटलेलं असतं. आज नगरमध्ये काय घडलं, इतंभूत बातमी कोण आधी सांगतं आणि किती रंगवून सांगतं, ही स्पर्धा लागते. तुम्ही आज स्टेनोग्राफर झालेले आहात, तर ह्या गोष्टी टाळा. कुठल्याही कॉमेंट्स करू नका. प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्व असतं, कारण असतं, आणि त्यामुळं ते झालेलं असतं. तुम्हाला ते माहिती नसतं. अनावश्यक काहीतरी त्याच्यावर भाष्य करू नका, गैरप्रचार करू नका, गैरसमज पसरू नका. तुम्ही जबाबदार व्यक्ती झालेला आहात. उगच इतरांप्रमाणे असं काहीतरी, मी बऱ्याचदा पाहतो असं का ज्या गोष्टी इथं माहिती झालेल्या नसतात, आता माझ्या कोर्टात झालंय काही, ती गोष्ट मला माहिती नसती, त्या माणसाला माहिती असतं. हे कसं माहिती होतं? आणि त्याची एवढी वाच्यता का करावी? तुम्ही तुमच्या मर्यादेत राहावं, मर्यादेत राहूनच आपलं वर्तन करावं. गोपनीयता प्रत्येक गोष्टीची जिथं गोपनीयता आहे तिथं पाळलीच पाहिजे. होत नाही ते आपल्याकडे पाहतात. पाहिल्यानंतर त्यांचं अपेक्षा काय असती? तुम्हाला माहिती असावं, तुम्ही ते सांगावं. तुम्ही जर हे पाहिलेलं असलं तुम्ही पटकन सांगू शकता, नाही व ह्या गोष्टीला अमुक शब्द आहे व. तर ते नवनीत म्हणा किंवा आणखी काही असे डिक्शनरी आहेत ज्याच्यात पक्ष्यांचे नावं आहेत, तुमच्या अवजारांचे नावं आहेत, असे वेगवेगळे लिस्ट दिलेले आहेत. समानार्थी शब्द आहेत, विरोधार्थी शब्द आहेत. तर त्याचा संग्रह करून ठेवा तुमच्याकडं. परत मी काही शब्द पण काढलेले आहेत, जे अवघड शब्द आहेत ते तुम्हाला त्याच्या बरोबर दिलेले आहेत.
आणखी एक लिस्ट आहे माझ्याकडं, ती एक नंतर देतो. त्याच्यात काही लॅटिन वर्ड आहे आणि काही नेहमीच्या वापरातले वर्ड आहेत, ते शब्द देतो. हे सर्व जर केलं तर तुम्हाला दैनंदिन कामात खूप सोपं जाणार आहे. तर मी माझा हा भाग संपवतो आणि सरांकडं देतो. थँक्यू सर.